श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे जीवीआरी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर आणि सिंपल अशी डिझाईन शेअर करणार आहे. हा आहे कस्टमरचा ब्लाऊज की ज्यांना ह्याच्यावरती हेवी असं वर्क हवं आहे. इथे मी त्यांचं स्लीव्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला ही जी तुम्हाला मधली लाईन दिसते मी जॉईन केले ती सांगते. ती आधी मी खालून वरपर्यंत 2 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. दोन्ही साईडने 2 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपला जो मिडलचा पॉईंट आहे त्याचं जे अंतर आहे ते आहे 4 सेंटीमीटर. असं 2 आणि 4 सेंटीमीटरचं अंतर घेतल्यानंतर आपल्याला ते पॉईंट आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्हाला ह्या लाईनवरती डॉट दिसत आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तो प्रत्येक डॉट मी 1-1 सेंटीमीटरच्या अंतराचा घेतलेला आहे. दोन्ही साईडला मी सेम मेजरमेंट घेतलेलं आहे. 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे प्रत्येक पॉईंटमध्ये. हा आहे कस्टमरचा ब्लाऊज आणि त्यांना खूप सुंदर, सिंपल आणि हेवी असं लूक देणारं डिझाईन हवं होतं. आता इथे मी आधी आपली जी बॉर्डर असते ती मी करण्यासाठी घेतलेली आहे. इथे मी आता शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने आधी आपण ती पूर्ण लाईन वर्क करून घेणार आहोत. जेव्हा आपण बीडचा वापर करतो तेव्हा आपल्याला 23 नंबरची म्हणजे 0.45 mm ची निडल वापरायची असते आणि त्याच्यानंतर इथे मी नायलॉन थ्रेडचा वापर करते, त्याच्यामुळे मी इथे नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. आता इथे आपली शुगर बीडची लाईन झालेली आहे. शुगर बीडचा एंड पॉईंट इथे आहे. आपल्याला अगेन वरच्या साईडने वर्क नाही करायचं आहे. आता इथे जर आपल्या थ्रेड संपलेला आहे आपल्याला त्याच्याच साईडने पुन्हा वर्क करत वरच्या साईडला जायचं आहे. म्हणजे आपल्याला सारखं थ्रेड कापून मग पुन्हा त्याला नॉट मारून पुन्हा मग वरच्या साईडने असं नाही करायचं आहे. जिथे आपली एंड नॉट येईल तिथून मग अगेन आपलं जो पुढचं वर्क असेल बीडचं ते करत आपल्याला घ्यायचं आहे. इथे शुगर बीड झाल्यानंतर इथे आता मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीड झाल्यानंतर त्याच्यावरची जी लाईन आहे तिथे मी गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत. इथे आता वरच्या लाईनला सुद्धा गोल्डन बीड लावून झालेले आहेत. अगेन आता मी इथे शुगर बीडने याला फिनिशिंग देणार आहे. अगेन आता गोल्डन बीड झाल्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने आता आपल्याला छान फिनिशिंग द्यायची आहे. म्हणजे इथे आपली जी बॉर्डर आहे ती छान आणि सुंदर आणि सिंपल अशी आपण करून घेतलेली आहे. इथे आता मी शुगर बीडने वर्क करून घेतलेलं आहे. आता इथे आपली जी खालची लाईन आहे ती आपली वर्क करून झालेली आहे. आता आपल्याला इथे छान हाफ कट वाईज फूल क्रिएट करायचे आहेत. आता इथे जे तुम्हाला पॉईंट दिसत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 1-1 सेंटीमीटरचंच अंतर आहे. 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेऊन झाल्यानंतर आधी मी याच्यामध्ये व्हाईट पर्ल बीडचा वापर केलेला आहे, जो की नॉर्मल मोठ्या साईजचा आहे. त्याची साईज आता मला माहीत नाही आहे, पण नॉर्मल मोठ्या साईजचा इथे मी व्हाईट पर्ल बीड घेतलेला आहे. तो मिडलला लावल्यानंतर त्याच्याभोवती मी शुगर बीड घेतलेले आहेत. शुगर बीडने आपल्याला हाफ सर्कल इथे क्रिएट करायचा आहे. शुगर बीडने हाफ सर्कल क्रिएट करून झाल्यानंतर इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत. शुगर बीडचं वर्क करून झाल्यानंतर त्याच्याच साईडने आपल्याला हाफ वर्क गोल्डन बीडने करायचं आहे. इथे मी व्हाईट पर्ल बीड, शुगर बीड आणि गोल्डन बीडने छान सुंदर हाफ कट वाईज मी इथे फूल क्रिएट करून घेते. इथे आपले हाफ सर्कल फूलसुद्धा क्रिएट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असं लुक दिसतोय आपल्या ब्लाऊजचा. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण करूयात. इथे आता तुम्हाला दिसतंय की इथे मी ड्रॉप शेप बीडने छान सुंदर अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. त्याच ड्रॉप शेप बीडने आपल्याला सेम पूर्ण पॉईंटवरती डिझाईन काढून घ्यायची आहे. इथे तुम्हाला प्रत्येक फूलच्या मध्ये जे अंतर दिसते, जी रिकामी जागा दिसते तिथे आपल्याला ड्रॉप शेप बीडने डिझाईन काढून घ्यायची आहे. आधी आपल्याला 2 ड्रॉप शेप बीड नंतर जो मिडलचा आपला पार्ट आहे तिथे एक ड्रॉप शेप बीड आपल्याला लावून घ्यायचा आहे. असंच आपल्याला प्रत्येक पॉईंटवरती 3-3च्या रेंजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचे आहेत. इथे मी ड्रॉप शेप बीडचा वापर केलेला आहे.
इथे ड्रॉप शेप बीडसुद्धा लावून झालेले आहेत आणि आपली जी खालची बॉर्डर आहे, जी लाईन आहे, तीसुद्धा छान आणि सुंदर अशी आपली तयार झालेली आहे. खूप छान दिसते आणि खूप अट्रॅक्टिव्ह असं लूक देते. सो आता ही लाईन झाल्यानंतर आपली जी वरची लाईन आहे, ती लाईन आधी आपण क्रिएट करूयात. सो आता ही जी हाफवाली लाईन आहे, तिथेसुद्धा मी सेम वर्क करणार आहे. तिथेसुद्धा मी व्हाईट पलबीडचाच वापर केलेला आहे. जो पलबीड आपण खालच्या बॉर्डरला आपल्या घेतलेला आहे, तोच पलबीड मी इथेसुद्धा घेतलेला आहे. सो मिडलला आपल्याला पलबीड लावायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण कंप्लीट आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. सो त्यासाठी इथे मी शुगर बीडचा वापर केलेला आहे. शुगर बीडने सर्कल कंप्लीट केल्यानंतर इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. तर इथे मी 3 mmची गोल्डन बीड घेतलेले आहे. जी लाईन आपण आपली लाईन आहे, आपल्या स्लीव्सची जी लाईन आहे, तिथे आपण बॉर्डर क्रिएट करण्यासाठी जे वापरलेलं आहे, पलबीड, शुगर बीड, 3 mmची गोल्डन बीड, तेच आपल्याला सेम आपली जी वरची लाईन आहे तिथे वापरायचं आहे. सो हा प्रत्येक फूल मी आधी क्रिएट करून घेते, कंप्लीट फूल. सो आता इथे फूल क्रिएट झाल्यानंतर आता आपली जी मिडलची जागा आहे, रिकामी जागा, तिथेसुद्धा आपण ड्रॉप शेप बीड लावून घेणार आहोत. सो त्या प्रत्येक पॉईंटवर मी 3-3च्या रेंजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घेते. सो इथे आपले ड्रॉप शेप बीडसुद्धा लावून झालेले आहेत. सो इथे आपली जी एक लाईन आहे, ती लाईन आपली पूर्ण झालेली आहे. तशीच आपल्या साईडची जी लाईन आहे, तीसुद्धा आपण सेम वर्क करून पूर्ण करणार आहोत. जसं आपण त्या लाईनमध्ये मेजरमेंट घेतलेलं आहे, सेम मेजरमेंट आपल्याला ह्या लाईनमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी प्रत्येक डिझाईन आहे, ती एकदम इक्वल दिसायला हवी. सो त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला मेजरमेंट परफेक्ट असं घ्यायचं आहे. सो ही लाईनसुद्धा मी सेम ॲज इट इज सेम वर्क करून घेते. इथेसुद्धा सर्कल कंप्लीट झाल्यानंतर इथेसुद्धा आपण ड्रॉप शेप बीड लावून घेणार आहोत. सो जिथे आपल्याला रिकामी जागा दिसते आहे, आपले जे एम्प्टी पॉईंट आहे, तिथे आपण 3-3च्या रेंजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घेऊयात. सो इथे ड्रॉप शेप बीडने सुद्धा वर्क करून झालेलं आहे आणि आपली जी लाईन आहे ती सुद्धा खूप सुंदर दिसते. सो आता आपला जो सेंटरचा पॉईंट आहे तिथे आपण वर्क करूयात. सो तिथे आधी आपल्याला वरच्या साईडने 3च्या रेंजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर खालच्या साईडने 3च्या रेंजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचे आहेत. सो मी वरच्या साईडला 3 आणि खालच्या साईडला 3 असे ड्रॉप शेप बीड लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपली जी मध्ये जागा आहे तिथे आपल्याला एक व्हाईट पल बीड लावून घ्यायचा आहे. सो आता तुम्ही बघू शकता की आपला ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि खूप छान अट्रॅक्टिव्ह असा त्याला लूक आलेला आहे. सो आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण करूयात. सो वरची जी जागा आहे ती पूर्ण एम्प्टी आहे आणि तिथे कस्टमरला बुट्टा वर्क हवं आहे. सो आता या प्रत्येक पॉईंटवर तुम्ही बुट्टा वर्क करण्यासाठी इथे आधी मी मेजरमेंट घेतलेलं आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते. जिथे मी ड्रॉप शेप बीड लावून घेतलेले आहेत त्याच लाईनमध्ये मी 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावरती मेजरमेंट करून पॉईंट काढून घेतलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता आपली ही जी लाईनवाली डिझाईन जशी क्रिएट झालेली आहे. सो बुट्टा वर्क करण्यासाठी सुद्धा आपली सेम लाईन आलेली आहे, सेम जो कर्व आलेला आहे तो सेम आलेला आहे. सो आता इथे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवलेलं आहे. जिथे मी ड्रॉप शेप बीड लावून घेतलेले आहेत तिथूनच मी
बुट्टा वर्क करण्यासाठीच्या लाईन काढून घेतलेल्या आहेत. सो प्रत्येक पॉईंटमध्ये 1-1 सेंटीमीटरचं अंतर आहे. सो इथे मी 3-3 पॉईंट काढून घेतलेले आहेत प्रत्येक लाईनमध्ये. सो आता याच्यावरती आपण बुट्टा वर्क करणार आहोत. सो बुट्टा वर्क करण्यासाठी इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो प्रत्येक गोल्डन बीड मी प्रत्येक पॉईंटवरती लावून घेते आहे. सो इथे जिथे मी पॉईंट काढून घेतलेले आहेत तिथे आता मी 3 mm चे गोल्डन बीड लावून घेते. तर इथे आपलं बुट्टा वर्कसुद्धा करून झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता याचं फुल लूक दाखवते. सो तुम्ही बघू शकता की खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा आपला स्लीव्सचा लूक दिसतो आहे. कस्टमरला जसं सिंपल पण हेवी लूक देणारं जे वर्क हवं होतं ते मी सेम ॲज इट इज त्यांना करून दिलेलं आहे आणि तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल. कस्टमरलासुद्धा ही डिझाईन खूप आवडलेली आहे. सो याचा लूकच इतका सुंदर दिसतो आहे. सो तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल किंवा ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटत मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.